पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलेलं आहे। इतकंच नाही तर शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील आंदोलन करण्यात आलं। दोनही शिवसेना या ठिकाणी पुण्यातल्या या घटनेप्रकरणी आक्रमक झाल्याचा पाहायला मिळत आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडून या ठिकाणी रुग्णालय प्रशासनाच्या वतीनं जेव्हा निवेदन सादर करण्याकरता तिथं डॉक्टर दाखल झाले त्यावेळी मात्र चिल्लर फेकत त्यांच्या अंगावर चिल्लर फेकत या सगळ्याचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे, संताप व्यक्त करण्यात आला आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय। एकीकडे ठाकरेंची शिवसेना आहे या मुद्द्यावर आक्रमक होताना दिसते, जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। या सगळ्या प्रकरणी रुग्णालय प्रशासनावर त्वरित कारवाई करावी, कठोर कारवाई करावी अशी ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी आहे। तर दुसरीकडे मात्र सत्तेत असून सुद्धा जर सामान्य नागरिकांना न्याय मिळत नसेल तर मात्र रस्त्यावर उतरणारच अशी भूमिका शिंदेंच्या शिवसेनेकडून सुद्धा घेण्यात आलेली आहे आणि रुग्णालय प्रशासनावर या ठिकाणी चिल्लर भिरकवण्याचा देखील प्रयत्न करण्यात आलेला आहे। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता तगडा बंदोबस्त दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर ठेवण्यात आलाय। हा सगळा परिसर बॅरिकेडिंग करण्यात आल्याची ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। ही काही वेळापूर्वीची दृश्य आहेत ज्यावेळी दोनही शिवसेना त्या ठिकाणी पोहोचलेल्या होत्या। जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली होती। रुग्णालय प्रशासनाचा बाईट समोर येतो। विषयी माध्यमातून बातमी आलेली आहे ते पूर्ण अर्धवट आहे। अर्धवट माहिती तर पूर्ण माहिती तुम्ही द्या। ऐका ना, सर, एक शासनाकडे आम्ही पूर्णपणे अहवाल पाठवलेला आहे, ती प्रोसेस चालू आहे, त्यामुळे आता आम्हाला काही त्याच्याविषयी बोलता येणार नाही। सर 10 लाख रुपये मागितले होते, पूर्ण माहिती दिली पाहिजे। तुमचं हे काम आहे, तुम्ही अर्धवट माहिती हे खरं आहे हे खोटं आहे त्यांना बोलू द्या। आता सर स्पेसिफिक आरोप आहे, तुमची चिठ्ठी व्हायरल झाली ज्याच्यावरती 10 लाख रुपये डिपॉझिट करा असं चिठ्ठी तुमची व्हायरल झाली आहे ज्याच्यावरती 10 लाख रुपये मागितले। सर हे सर आपण हे दृश्य पाहतोय, मीडियाशी बोलू देत त्यांना, निवेदन स्वीकारलं जात आहे आणि हे दृश्य आपण पाहतोय की रुग्णालयात मिळणाऱ्या वागणुकीबाबत हे सगळं निवेदन जे आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून दिलं जात आहे। आपण रुग्णालयातले पाहतोय शिवसैनिकांशी बातचीत देखील। दीनानाथ हॉस्पिटल, दीनानाथ हॉस्पिटल, हॉस्पिटल धिक्कार असो, धिक्कार असो। गंभीर आरोप होता, तुम्ही 10 लाख रुपयाची मागणी केली असा आरोप केला जातो। या सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला द्यावी लागतील। सांगितल्याप्रमाणे दीनानाथ रुग्णालय आता शासनाकडे त्याचा पूर्ण अहवाल देत आहे। त्याच्यावर शासनाची जी त्यांना माहिती हवी ती पूर्ण दिल्याशिवाय याविषयी सुद्धा आम्हाला काही बोलता येणार नाही। तरी सुद्धा दीनानाथ रुग्णालय याविषयी माध्यमाला योग्य माहिती देईल। तुम्ही अनामत रक्कम 10 लाख रुपये मागितली, त्याची रिसिप्ट सुद्धा समोर आली, त्यावर तुमचं काय स्पष्टीकरण आहे? मी एवढंच सांगतो आता याविषयी, आता कारण हा विषय तसा मेडिकल संबंधी गुंतागुंतीचा आहे। आता पूर्ण माहिती दीनानाथ रुग्णालयाकडे जी शासनाला गेलेली आहे त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला योग्य ते निवेदन। तुम्ही 10 लाख रुपये मान्य करता का? आणि ते पण पेशंट समोर मागणी केली, त्याचंच पेशंटने टेन्शन घेतलं। मला वाटतं मी स्पष्ट केलेलं आहे। तुम्ही 10 लाख रुपये संदर्भात काही बोलत नाही, तुम्ही तेच सांगता। स्पष्ट आणि आमचा सरळ आणि थेट स्पष्ट आहे, 2.5 ते 3 लाख रुपये देण्याची त्याची तयारी होती। असं असताना
रुग्णांना देखील तुम्ही 10 लाख रुपये मागितले, त्यांच्याकडे 10 लाख रुपये नव्हते, त्यामुळे रुग्णाला दुसऱ्या केस करावं लागलं आणि त्यामुळे हा संपूर्ण प्रकार घडला असा आरोप केला जातो. 10 लाख रुपये डिपॉझिट करा. मी आता परत हेच स्पष्ट करतो की जी माहिती आलेली आहे ती दिशाभूल करणारी अर्धवट आलेली आहे. पूर्ण माहिती दीनानाथ रुग्णालय याविषयी त्याची भूमिका लवकरच स्पष्ट करेल. तुमची प्रोसिजर आहे का सर? ही तुमची प्रोसिजर आहे का? ऍडमिट करताना इतकी रक्कम तुम्ही मागता का? नेमकं खरं काय आहे? कारण जे सांगितलं जाते त्या संदर्भात तुमची बाजू ही समोर येत नाहीये. तुम्ही अर्धवट सांगताय. आरोप 10 लाख रुपयाचा. आपली स्टँडर्ड प्रोसिजर काय? किती पैसे भरून आपण रुग्ण ऍडमिट करून? स्टँडर्ड प्रोसिजर सांगा सर. सर मी आता एवढंच सांगतो तुम्हाला, तुमच्या ज्या शंका आहेत, जे तुमचे प्रश्न आहेत त्याच्याविषयी आमची योग्य ती भूमिका जी आहे ती लवकरच स्पष्ट केली जाईल. सर रुग्णालयाचे जे गैसास डॉक्टर आहेत त्यांच्यावर देखील गंभीर आरोप केले जात आहेत. त्यांनी रुग्णाच्या समोर ससूनला शिपका करत नाही असं देखील म्हटल्याचं बोललं जातं. याच्यामध्ये काय तथ्य आहे? मी आता याच्याविषयी काही बोलू शकत नाही. रुग्णालयाकडनं योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत आम्ही दिली जाईल. तर यामध्ये रुग्णालयाची बदनामी होते, त्यामुळे तुम्ही स्पष्टीकरण देणं महत्त्वाचं राज्य आहे. सरकारला अहवाल गेलाय तुमचा? राज्य सरकारला अहवाल पाहतो की माहिती देण्याच्या ठिकाणी दृश्य आपण या क्षणी पाहिलेली आहेत. रवी पालेकर होते, डॉक्टर रवी पालेकर जे PRO आहेत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे. त्यांनी या सगळ्या संदर्भात आता शिंदेच्या शिवसेनेनं दिलेलं निवेदन हे स्वीकारलेलं आहे. पण 10 लाख रुपयाची तुम्ही मागणी केली होती का? डिपॉझिट भरा असं रुग्णासमोर तुम्ही सांगितलं होतं का? याविषयी मात्र बोलण्यास त्यांनी नकार दिला आहे असं म्हणण्यापेक्षा मौन बाळगणं पसंत केलेलं आहे. पण बाहेर जी माहिती समोर येते ती माहिती दिशाभूल करणारी आहे. यावर मात्र रुग्णालय प्रशासन ठाम असताना दिसतंय. इतकंच नाही तर या सगळ्या प्रकरणी लवकरात लवकर शासनाला अहवाल सादर केला जाईल आणि त्यातून तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील असं देखील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय. पण त्या 10 लाख रुपयांसंदर्भात मात्र रुग्णालय प्रशासनाकडून चकार उल्लेख सुद्धा करण्यात आलेला नाहीये. मौन बाळगणं पसंत केलेलं आहे. या घडीची महत्वाची ही बातमी आपण पाहतोय. या सगळ्याविषयी बोलण्याकरता रवींद्र दंगेकर सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. दंगेकरजी स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. काय चाललंय तुमच्या पुण्यात? खरं तर कुठलाही मुद्दा महत्वाचा असल्यावर दंगेकर आम्हाला रस्त्यावर उतरताना दिसतात. या सगळ्या मुद्द्यावर दंगेकर कुठे आहेत? बघा, केंद्र असेल, राज्य असेल, पुणे महानगरपालिका असेल, सगळ्या सवलती या दवाखान्याने लादलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये दीनानाथ मंगेशकर नाव आपल्या देशामध्ये प्रसिद्ध आहे आणि त्याच्यामुळे अनेक राजकारणी लोकांचे यांचे वैयक्तिक संबंध आहेत. आणि या संबंधातून कधी लोकशाही मार्गाने या ठिकाणी कधी कार्यभाग ह्या दवाखान्यात चालत नाही. सर्वसामान्य माणूस फाटका तुटका या दवाखान्याच्या आजूबाजूला बी दिसत नाही. कुठलाही पेशंट आला तर त्याला पहिले पैसे आणि त्याला त्याचे चेहरे आणि त्याचे कपडे बघितल्याशिवाय त्याला ऍडमिशन मिळत नाही. हा एक पहिला मुद्दा. एक लोकप्रतिनिधींनी ज्या वेळेला त्यांना फोन करतो आणि त्या लोकप्रतिनिधीचा आदर न ठेवता फक्त पैसे म्हणून पैसे पाहिजेत या हेतूने त्या पेशंटला आज दवाखान्याच्या बाहेर जावं लागलं आणि त्या भगिनीचा मृत्यू त्याच्यामध्ये झाला. ही दुर्दैवी घटना आहे. आणि याच्यामध्ये नुसतं दीनानाथ मंगेशकर दवाखाना नाही तर पुण्यातल्या सगळ्या दवाखान्याचं ऑडिट झालं बाहेर. आणि मग प्रशासन आणि शासन ह्याच्याकडे दुर्लक्ष करतं. त्या ऑडिटमध्ये इतकं प्रचंड प्रमाणात रुग्णांकडनं पैसे उकळण्याचा व्यवसाय झालाय. ज्या उद्दिष्टाने ही संस्था स्थापन झाली ते उद्दिष्ट ठेवून त्या ठिकाणी डॉक्टर असीम पंचतारीख सेवा दिल्यासारखं काम करतात आणि सर्वसामान्य नागरिकांना त्या ठिकाणी कुठली सुविधा मिळत नाही. पण सर्वसामान्य लोकांना सुविधा देणार ह्या अटीवर एवढ्या सगळ्या शासकीय यंत्रणेचा जो काही भाग आहे तो सगळा यांनी लाटलेला आहे. आणि याच्यामध्ये रुग्णांना कधी तिथं सुविधा मिळत नाही. आणि हे जे परवाचं प्रकरण दुर्दैवी आहे. परंतु आता माझे काल डोळ्याचा माझा थोडा त्रास आहे पण उद्या मी याच्यावर बोलणार आहे.
माझ्याकडे सगळी कागदपत्र तयार आहेत. अगदी तर याच्याशी दंगेकरजी, मी पण प्रेस मुद्दा हा बोलणार. उपस्थित होतोय, तुम्ही पुण्याचे लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही आमदार होतात, पुण्यात अनेक प्रश्न, मग तो कायदा सुव्यवस्थेचा असू दे, स्वारगेटचं सगळं प्रकरण असू दे, किंवा आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातला हा सगळा प्रकार, तुम्ही म्हणताय की हे रुग्णालय हे अशाच पद्धतीनं वागत होतं. या सगळ्या संदर्भात कागदपत्र तुमच्याकडे आहेत, उद्या या सगळ्या संदर्भात तुम्ही बोलणार आहात. मग आजवर दंगेकरांना या सगळ्या मुद्द्यावर आवाज उठवावासा वाटला नाही का? नाही, कालच मला हे प्रकरण परवा रात्रीच कळलं, पण काल मी जरा थोडं हॉस्पिटलमध्ये होतो. मी आता हे सगळे पेपर मागवले त्याचे, माझ्याकडे आज रात्री सगळे कलेक्ट होतील. याच्यावर पूर्वी दंड झालेला होता, याची इन्क्वायरी झाली होती, कुणी थांबवली, काय थांबवली, हा भाग नंतर आला. पण याच्यामध्ये मंगेशकर आडनावामुळे ह्या दवाखान्यामध्ये कुणी जास्त त्या ठिकाणी जात नाही, किंवा राजकीय प्रेशर अनेक कार्यकर्त्यांवर तिकडे असतं. सगळ्या नेत्या, सगळ्या पक्षांचे प्रमुख त्यांच्या जवळ असल्यामुळं कार्यकर्ते ते ठिकाणी पोहोचत नाही. पण मी शिंदे साहेबांशी आज बोलणार अगदी दंगेकरजी, तुम्ही फार महत्वाचा इथे मुद्दा उपस्थित केलाय. तुम्ही असेच आमच्या सोबत जोडले राहा. ही पुढची बातमी महत्वाची आहे, त्यावर मला तुमची महत्वाची खरं तर प्रतिक्रिया हवी आहे. तुमची प्रतिक्रिया फार महत्वाची आहे यावर. 10 लाखांच्या डिपॉझिट प्रकरणी लोकशाहीचा प्रश्न होता या रुग्णालय प्रशासनाला, पण रुग्णालय प्रशासनाकडून मात्र उडवाउडवीची उत्तरं देण्यात आलेली आहेत. 10 लाखांच्या डिपॉझिट तुम्ही घेतलं की नाही? समोर येत असलेला पेपर, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला पेपर हा खरा आहे का? तुम्ही 10 लाख रुपये रुग्णासमोर मागितले का? हा सवाल लोकशाही मराठीच्या प्रतिनिधीनं त्या ठिकाणी विचारला असता त्यावर मात्र रुग्णालय प्रशासनानं उडवाउडवीची उत्तरं दिलेली आहेत. काय म्हणावं दंगेकरजी या सगळ्याला? याच्यामध्ये बघा, मी तुम्हाला मनापासून तुमच्या चॅनेलला धन्यवाद देतो, कारण सगळे चॅनल याच्यामध्ये किती बोलणार आहेत, किती नाही, नंतर किती थांबणार आहेत, हा महत्वाचा विषय आहे. पण लोकशाही चॅनलवर विश्वास आहे आणि त्याच्यामुळे हा प्रकरण धसाच नाहीला मी तुमच्याबरोबर काम करेल कार्यकर्ता म्हणून. आणि मी माझ्या पक्षातील आमचे नेते त्यांच्याशी बोलून शेवटच्या नागरिकांपर्यंत इथली सुविधा कशी मिळेल यासाठी मी स्वतः त्याच्याकडे लक्ष घालणार आहे. आणि हे सगळे आता कागदावरचे खेळ, आम्ही दिले, मागितले नाही, केले नाही, आता खोटे सगळे आश्वासन देतील किंवा खोटं तुमच्या समोर बोलतील. पण दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे सगळ्या राजकीय नेत्यांचे जवळचे संबंध असल्यामुळे तिथं कोण हात घालायला धसत नाही. परंतु मी त्याच्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत हा समाजाला कसा उपयोगाला येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. आज धर्मदायकता असेल, बाकीच्या ठिकाणी असेल, त्या ठिकाणी कायम राजकीय वरद असल्यामुळे तिथल्या लोकांचे सगळे प्रकरण दाबण्याचं काम दीनानाथ मंगेश हॉस्पिटलमध्ये वर्षानुवर्ष होत आहे. आपण बघितलं असेल तर तिथले टॅक्सेस कमी करून घेतले, तिथली जागा स्वस्तात घेतली, तिथले ज्या सवलती केंद्राच्या त्या घेतल्या, आजूबाजूला बेकायदेशीर बांधकाम आहेत ते चुकीचं केले. त्या ठिकाणी मंगेशकर नावामुळे कोण धसत नाही कारवाई करायला. दंगेकरजी, माझे खरं तर 2 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा मी तुम्हाला विचारते आधी. मुळात हा पेपर जो आहे तो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची बातमी, तो पेपर आता आपण लोकशाही मराठीवर टीव्ही स्क्रीनवर सुद्धा पाहतोय. 10 लाख रुपयांचा डिपॉझिट मागितल्याचा हा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला. ही बातमी सुरुवातीला लोकशाही मराठीनं दाखवली. यानंतर जेव्हा विचारणा केली रुग्णालय प्रशासनाला, त्यावेळी तुम्ही सुद्धा ऐकलं असेल लोकशाही मराठीवर कशी उडवाउडवीची उत्तरं रुग्णालय प्रशासनाकडे. ही थेट दृश्य आपण पाहतोय. काळा फासण्याचा प्रयत्न केला जातोय रुग्णालय प्रशासनाच्या या नावाला. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय जे आहे ते नाव ज्या ठिकाणी लिहिलेलं आहे त्या ठिकाणी काळा फासण्याचा प्रयत्न दंगेकरजी केला जातोय. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय. पण आता थेट विचारते तुम्हाला, या सगळ्या प्रकरणी मात्र तुम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार आहात का? तातडीनं शिंदेची या सगळ्या मुद्द्यावर तुम्ही भेट घेणार आहात का? मी आता तुम्हाला म्हणल्याप्रमाणे शिंदे साहेबांशी मी बोलणार आहे आणि शिंदे साहेबांना हे सगळं प्रकरण त्यांच्या कानावर असेलच. पण पुणेकर म्हणून किंवा एक लोकप्रतिनिधी या नात्याने मी पुणे शहरात काम केलंय, तरीही मी नागरिकांची बाजू त्यांच्यापाशी मांडून प्रशासनाच्या माध्यमातून यांच्यावर कसा कंट्रोल येईल त्याचे प्रयत्न करावेच लागतील. कारण प्रशासन यांच्या पुढे लोटांगण घालतं, यांना घाबरतं. कारण आपण बघितलं असेल तर इथं ज्या ज्या वेळेला उद्घाटन झाले त्या वेळेला पंतप्रधानांसहित, मुख्यमंत्र्यांसहित, संबंधित महापौरांसहित सगळे तिकडे हजर असतात आणि त्याचाच ऍडव्हान्टेज घेऊन ते कायम प्रशासनावर दबाव टाकतात. आणि ही धर्मदायी संस्था आहे. ही धर्मदायी संस्था असून सुद्धा
यांचं सगळं ऑडिट केलं पाहिजे आणि या ऑडिटमध्ये धर्मदाय संस्थेला पैसे बँक बॅलन्स ठेवता येत नाही, ते रुग्णांसाठीच वापर करावा लागतो, पण कुठलीही सुविधा हे रुग्णांना देताना दिसत नाही. अगदी पण दंगेकरजी पुण्यातल्या एकूणच आरोग्य व्यवस्था ही व्हेंटिलेटरवर असल्याचं पाहायला मिळतं. मग तो मुद्दा ससूनचा असू दे किंवा आता मुद्दा समोर आलेला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा सुद्धा. तुम्ही म्हणताय की अनेक सत्ताधाऱ्यांचे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाशी चांगले संबंध आहेत, त्यामुळे कुणीही पुढे येऊन या सगळ्या मुद्द्यावर बोलण्यास तयार होत नाही. पण तुम्ही या मुद्द्यावर बोलणार आहात, हा मुद्दा लावून धरणार आहात. एक सामान्य नागरिक म्हणून पडलेला प्रश्न आणि तुम्हाला तो विचारते मी. सत्ताधारी पक्षात आहात, सत्ता तुमची आहे, तुम्ही सुद्धा या सगळ्या मुद्द्यावर थेट बोलून, कारण तुम्हीच म्हणताय की रुग्णालय प्रशासनाचे आणि सत्ताधाऱ्यांचे चांगले संबंध आहेत, राजकारण्यांचे चांगले संबंध आहेत, त्यामुळे तुम्ही सत्तेत असताना आता या सगळ्या प्रश्नावर हे सगळं प्रकरण धसाला लागेपर्यंत कायम स्वरूपी आवाज उठवत राहणार का? माझी उलट आज माझ्याकडे पेपर आले राहते, तर मी माझ्याकडे कालच पेपर आले होते, पण ते अर्धवट पेपर आहेत. आज पूर्ण पेपर माझ्याकडे येतील आणि मी उद्यापासून प्रेसशी बोलून तुम्हाला लक्षात येईल की शेवटच्या मिनिटापर्यंत तुम्ही माझ्याबरोबर राहा. आपण शेवटच्या मिनिटापर्यंत सर्वसामान्यांना न्याय मिळेल रुग्णांना, तो पण आपण एकत्र काम करू. अगदी दंगेकरजी, पण पुणे नेहमी विद्येचं माहेरघर ओळखलं जायचं, सांस्कृतिक पुणे ओळखलं जायचं, आदर्शवत पुणे ओळखलं जायचं. पण आज मात्र एकही दिवस असा जात नाही की पुण्यातली बातमी समोर येत नाही. कधी कायदा सुव्यवस्थेचा धाक उरलेला नसतो, कधी कोयता गँगची दहशत असते, कधी रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार असतो, ससूनमधलं प्रकरण समोर येतं, आता तर थेट दीनानाथ मंगेशकर रुग्णालय. नाही, हे काही आज नाही दीनानाथ मंगेशकर, हे आज उघडकीस झाले प्रकरण म्हणून, किंवा एक लोकप्रतिनिधीने फोन केला त्यानंतर ही वाचा फुटली म्हणून. नाही तर लोक त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना तिथं कधीच चांगल्या सुविधा मिळत नाही. कपडे बघून नागरिक रुग्णांना ऍडमिशन दिलं जातं, त्यांची परिस्थिती बघून दिली जाते. म्हणजे त्याच्यावर एक यंत्रणा काम करते की हा पैसे भरेल का नाही, नाहीतर ससूनची चिठ्ठी देऊन पाठवून देतात. अगदी खरं तर धर्मादाय संस्थेकरता अगदी कवडीमोल दरात ही जमीन सगळी मिळालेली असताना या ठिकाणी असा प्रकार समोर येणं दंगेकरजी हे अतिशय संतापजनक आहे आणि चिंता वाढवणार. पूर्ण हॉस्पिटलची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांची आहे. आणि कुठेतरी आता राजकीय संघटना आणि सामाजिक संघटना या सुद्धा आक्रमक होताना पाहायला मिळतात. पुन्हा आपण धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. थेट जाते पुण्याला. आपण पाहतोय पुण्यात शिवसैनिक आक्रमक झालेले आहे आणि आता पतित पावन संघटना सुद्धा या ठिकाणी रस्त्यावर उतरत आंदोलन करताना दिसते. आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी सुद्धा या ठिकाणी तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या नावाला हे काळ फासण्यात आलेलं आहे. दोनही शिवसेना आक्रमक झालेल्या आहेत. बोलण्याकरता रुपाली ठोंबरे पाटील आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. रुपाली ताई, काय चाललंय नेमकं पुण्यात? हे एक लक्षात घ्या, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनी ज्या गरोदर बाईला उपचार नाकारले पैशाअभावी 10 लाखची त्यांनी मागणी केली होती. मुळामध्ये दीनानाथ यांनी धर्मादाय आयुक्ताने आपल्या सरकारच्या नियमावलीमध्ये येतं, दीनानाथ मंगेशकरच्या व्यवस्थापनाने त्या गरोदर बाईला उपचार देणं गरजेचं होतं, कारण का तिला तिथं त्रास होत होता. परंतु यांच्या मुजर व्यवस्थापनामुळे एक गरोदर महिला आपल्या आयुष्याला मुकलेली आहे. त्याच्यामुळे समस्त पुणेकर संतप्त होऊन सर्वच पक्षीय असतील किंवा NGO असतील यांनी थेट मोर्चा त्या हॉस्पिटलवर नेलेला आहे. मी आमच्या महायुतीला सरकारला विनंती करेल, कुणीही असू द्या, व्यवस्थापनचे कितीही जवळचे असू द्या, संबंध असू द्या, त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. त्यांना मान्यता दिलेत पुणे मनपातनं, त्यांनी जे वाढीव बांधकाम केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांना सूट दिलेली आहे. आणि जर हे पेशंटलाच उपचार देत नसतील, म्हणजे
आपण असं समजू की हा प्रकार नेहमीच होतो, फक्त सर्वसामान्याच्या बाबतीत घडल्यावर एवढा मोठा विस्फोट झाला नाही. हा डायरेक्ट आमदारांचे पीए आमदारांनीच स्वतः त्याचा उलगडा केल्यामुळे समोर आलेला आहे. त्याच्यामुळे या मुजोर हॉस्पिटलवर कारवाई होणं गरजेचे. जर त्यांना जमत नसेल तर व्यवस्थापन वेगळं उभं केलं पाहिजे. दीनानाथ मंगेशकरनी गरज नाही ना त्यांना या गोष्टीची की तुम्ही 10 लाखासाठी गर्भवती बाईचा जीव गमवावा लागतोय. रुपालीताई माफ करा मी तुम्हाला मध्येच थांबवलं. काही वेळापूर्वी ना या सगळ्या मुद्द्यावर बोलण्याकरता रवींद्र दंगेकरांना आपण फोन केलेला होता. दंगेकरांचं असं म्हणणं होतं की हा एक प्रकार समोर आलेला आहे, पण या रुग्णालयामध्ये रुग्णाचे कपडे पाहून, नातेवाईकाचे कपडे पाहून या ठिकाणी ऍडमिशन दिलं जातं, या ठिकाणी रुग्ण दाखल केला जातो. हे केवळ एक प्रकरण समोर आले, अशा अनेक घटना घडलेल्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आता पुण्याचे पालकमंत्री दादा आहेत. या सगळ्या मुद्द्यावर दादा आणि दादांची कार्यपद्धती हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. स्पष्ट वक्तेपणा. मग अगदी काल परवा दादा जेव्हा बीडमध्ये गेलेले होते तेव्हा देखील आपल्याला दादांचा तो अंदाज पाहायला मिळालाय. आज मात्र अशी घटना ही समोर आल्यानंतर आता मात्र ठोस कारवाई करण्याची मागणी जोर धरते. रुपालीताई 100% ठोस कारवाई होणार. माजी आमदार रवी भाऊनी जे सांगितलेलं आहे ते खरंच सत्य आहे. ही एक घटना नाहीये. हे हॉस्पिटल सातत्याने कपडे बघून उपचार करतं आणि शासनाकडनं ज्या ज्या सवलती घ्यायच्या आहेत, जे जे फायद्याच्या योजना आहेत त्या सगळ्या स्वतःच्या पदरात पाडतं. कारण का मी याच्यावर काम केलेलं आहे. या संदर्भामध्ये पेशंटला न्याय देताना अनेक हॉस्पिटलने आमच्यावर गुन्हे दाखल केलेत. आम्ही त्याला जुमानलो नाही. आता तर मी सत्तेत आहे आणि पुण्याचे पालकमंत्री अजितदादा आहे. मला खात्री आहे अजितदादा या बेकायदेशीर पद्धतीने कृती करणाऱ्या हॉस्पिटलवर कडक कारवाई 100% केली जाणार. आणि मी सत्तेत आहे म्हणून मी सरकारकडनं ती मागणी करत आहे. आणि मला जर वाटलं की नाही सत्ताधारीमध्ये कारवाई होत नसेल तर या हॉस्पिटलला टाळं लावल्याशिवाय आम्ही कोणीही पुणेकर गप्प बसणार नाही. यांनी पेशंटला वाचवण्याचंच काम केलं पाहिजे. नाही तर हे जे डॉक्टर आहेत यांच्या सनद रद्द केल्या पाहिजेत आणि अजितदादा नक्की याच्यावर कारवाई करतील. निश्चित. रुपालीताई खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. या सगळ्या मुद्द्यावर बोलण्याकरता रुपाली चाकणकर आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षा, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ताई. रुपालीताई पुणे आज मात्र आक्रमक झालेले आहे. दोन्ही शिवसेना रस्त्यावर उतरलेली आहे. ठोस कारवाई करण्याची, कडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरतीये. एकेकाळी माहेरघर, विद्येचं माहेरघर म्हणून पुणे ओळखलं जायचं, पण आज मात्र एकही दिवस असा जात नाही की पुण्यातली बातमी समोर येत नाही. आता या सगळ्या प्रकारावर काय म्हणावं? खरं तर काल पुण्यामध्ये घडलेली ही घटना दुर्दैवी आहे. याच्यामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून संबंधित महिलेला तातडीने दाखल करून उपचार करणं फार गरजेचं होतं. असं असताना सुद्धा 10 लाखाची मागणी करणं आणि या पलीकडे जाऊन खरं तर यामध्ये संबंधित आमदार आणि त्यांचे स्वीय सहाय्यक यांच्या या पत्नी असताना त्यांनी फोन करून सांगितलं होतं तरी सुद्धा त्याची दखल घेतली गेली नाही. या सगळ्या बाबींमध्ये सर्वसामान्य रुपालीताई माफ करा काही सेकंद तुम्हाला थांबवते. वरिष्ठ पोलीस अधिकारी बोलतात. सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि बाकी मेडिकल डिपार्टमेंटला त्यांचं आपण सीसीटीव्ही फुटेज जप्त केले का आतापर्यंत? सगळ्या गोष्टी चौकशी या ठिकाणी करण्यात येईल. कुठल्याही याच्यामध्ये याच्यामध्ये सगळ्या गोष्टी चौकशी सुरू आहे. निश्चित आपण पाहतोय या सगळ्या प्रकरणी आता मात्र लवकरात लवकर कारवाई केली जाईल. सगळे पुरावे गोळा करण्याचं काम या ठिकाणी सुरू असल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील त्या ठिकाणी म्हणतायत. तर काही वेळापूर्वीची ही दृश्य आपण पाहतोय ज्यावेळी मात्र चिल्लर फेकण्यात आलेली होती शिंदेच्या शिवसेनेकडून रुग्णालय प्रशासनाकडे. रुग्णालय प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी निवेदन स्वीकारण्याकरता ज्यावेळी रवी पालेकर आणि संबंधित डॉक्टर त्या ठिकाणी पोहोचले त्यावेळी नेमकं काय घडलं पाहूया आपण.
आहे तो केलेला आहे. सांगितल्याप्रमाणे दीनानाथ रुग्णालय आता शासनाकडे त्याचा पूर्ण अहवाल देत आहे. त्याच्यावर शासनाची जी त्यांना माहिती हवी ती पूर्ण दिल्याशिवाय याविषयी सुद्धा आम्हाला काही बोलता येणार नाही. तरी सुद्धा दीनानाथ रुग्णालय याविषयी माध्यमाला योग्य लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.